नमस्कार मंडळी, मी जान्हवी. तुम्ही माझे व्हिडिओ बघता, त्याला लाईक करता, मला खूप प्रोत्साहन मिळतं. असंच मला चांगले चांगले कमेंट्स करा आणि शेअर पण करा, सगळ्यांना सबस्क्राईब करा. आणि आज मी आली आहे ही माहिती द्यायला की आता तुळशी विवाह संपतायत, तर त्याच्यानंतर काय होतंय, ऍक्च्युअल लग्न विवाह स्टार्ट होतात, नवरा नवरीचे लग्न विवाह स्टार्ट होतात. तर विवाह म्हटलं की आली निमंत्रण द्यायची आहेत आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना. तर आपण काय छापतो, पत्रिका कुठे चांगल्या डिझायनर पत्रिका कुठे मिळतात, साध्यापासून चांगल्या डिझायनर व्हरायटी, आणि तुम्हाला जर कस्टमायझेशन हवं असेल तर ते सुद्धा. अशी 3 शॉप मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आलेली आहे चन्नी रोड मध्ये, गायवाडी. इथे तुम्ही बघाल गायीची 2 तोंड दिसत आहेत तुम्हाला. गिरगाव आहे हे. गायवाडीच्या समोर ही गल्ली आहे. इथे स्वामींचा मठ सुद्धा आहे आणि खाटीलकर मार्ग या रोडचं नाव आहे. आपण ह्याच गल्लीत स्ट्रेट जायचंय. ह्याच गल्लीत उजव्या हाताला स्वामींचा मठ सुद्धा, आणि मठाच्या समोर शॉप आहेत. आपण शॉप मध्ये जाऊया आणि बघूया त्यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे ते. चला तर मग. या गल्लीतून आपण आतमध्ये आलो. ही गायवाडीतून समोरच आलो की हे बघा, हे अक्कलकोट स्वामी महाराजांचं मंदिर आहे, स्वामी समर्थांचं. आणि इथूनच अजून 4-5 दुकानं सोडली की डाव्या बाजूने. आता आपण सेकंड शॉप मध्ये आलेलो आहोत. शोभा क्रिएशन नाव आहे. इथे पण सुंदर पत्रिकांचे ऑप्शन आपल्याला बघायला मिळतील. चला बघूया आपण. आता आपण आलेलो आहोत शोभा क्रिएशन शॉप मध्ये. आपल्या सोबत आहेत ओम. आपण त्यांना विचारूया की काय स्टार्टिंग रेंज आहे, काय व्हरायटी आहे, डिझाईन पीस पर्यंत काय काय तुम्ही दाखवू शकता ऑप्शन्स, ते सुरुवात करूया. आपल्याकडे स्टार्टिंग रेंज जर बघायला झालं तर एक बेसिक 6 ते 10 पर्यंत अशामध्ये. हा, ही बेसिक व्हरायटी आहे. ओके. सुंदर कुंकू आणि हळदीचं कॉम्बिनेशन आहे. छानच आहे पत्रिका. एक ट्रेडिशनल मध्ये, त्याच्यानंतर फ्लोरल मध्ये बघायला गेलं तर अशामध्ये फूड कलर. अच्छा, याच्यामध्ये ओम हे वेगळं काहीतरी चिन्ह दिसतंय. हे अल्निकाचं चिन्ह आहे, जे मुस्लिम पत्रिकांमध्ये पेस्ट केलं जातं. आणि आता आपल्यामध्ये कसं गणपती लावले जातात, तसे मुस्लिम कार्ड मध्ये अल्निका लावतात असं आहे. अच्छा. किंवा थर्ड म्हणजे भोवतू येते तो, म्हणजे बुद्धिस्ट पत्रिका असेल मंगल परिणय तर आपण भोवतू येते पेस्ट करतो. अच्छा. हे जे पेस्टिंगचं काम आहे ते नंतर केलं जातं, त्यामुळे आपण चेंज करू शकतो ते. हो. या 6 पासून सुरुवात होते ते 10 पर्यंत. ह्याच्यानंतर आपण काय बघू शकतो? त्याच्यानंतर आपल्याकडे एक स्क्वेअर साइज आहे. वा, ह्याच्यावर मजकूर येईल ना कम्प्लीट? त्याच्यामध्ये मजकूर तुम्हाला दाखवतो मी प्रिंट केलेला.
वा, खूप सारे कंटेंट ह्याच्यावर राहिले. ओके. ह्या आपल्याकडे आता ही बेसिक स्टार्टिंग जी आहे ती 11 पासून बेसिक स्टार्ट आहे, ती अराउंड 15 पर्यंत स्क्वेअर साईज मध्ये. ओके. त्याच्यामध्ये आपल्याकडे मोठ्या साईज मध्ये पण अवेलेबल आहे अशी. ही याच्यापेक्षा थोडी मोठी आहे ना? हो. ओके. आता याच्यामध्येच काय काय नेमप्लेट वाले पण येतात. हा. आता ही तुम्हाला 14 पर्यंत जाते. 14 मध्ये हे जे नाव असेल ते आम्ही बनवून देणार तुम्हाला. ओके. आपण नेक्स्ट काय बघतोय? नेक्स्ट मध्ये ही स्क्वेअर पेक्षा एक मोठी साईज, पोर्ट्रेट साईज मध्ये. छान आहे पत्रिका. त्याची पेपर क्वालिटी पण आधीपेक्षा हेवी आहे थोडी, आणि आतमधल्या साईडला ह्या 2 पानांवरती मजकूर प्रिंट होणार. करेक्ट. त्याच्यामध्ये एक इंग्लिश वाला प्रिंटिंग केलेलं आहे ते दाखवतो. हे कटवर्क मध्ये आहे ना हे थोडं? ही 3D कटवर्क मध्ये आहे आणि आतमध्ये 2 पानांवरती प्रिंटिंग आहे. छान. नेक्स्ट आपण काय बघतोय? नेक्स्ट मध्ये आपल्याकडे बॅक पॅटर्न मध्ये आहे. हा. बॅक पॅटर्न मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी बऱ्याच आहेत. हा. हे खूप सुंदर वाटतंय. हे जरा ओपन करून दाखवाल? आता ज्यांची नावं जास्त असतात ना, हा, तर त्यांनासाठी हे 3 पान आहे. ओके. मेन माइन आपल्या इकडे, बाकी ज्यांची घरच्यांची नावं असतील ती इकडे राहू शकतात. असं. त्याच्यामध्ये एक प्रिंटेड सॅम्पल आहे ते दाखवतो तुम्हाला. तुम्ही याला ओपन केलात, आतमधल्या साईडला हा मॅटर तुमचा. बरोबर. ही खूप सारी नावं राहिली आहेत. हो. जर आपल्याला दोनच फक्त जर पानं वापरायची असतील तर आपण हे तिसरं जे पेज आहे ते कट करू शकतो. हा, बरोबर. 2 पानांमध्ये होऊ शकतो. मग त्यानुसार आपली प्राइस पण बदलत असेल ना? प्राइस सेमच राहते. फक्त ह्याच्यामध्ये वेस्टेज मध्ये जातो मग ते पेज. ओके. मग ह्याची बॅक स्टाईलची किती पासून पत्रिका? अराउंड आपल्याकडे 15 पासून बेसिक स्टार्ट आहे. अशामध्ये. ओके. आणि तुम्ही जर अशा नेमप्लेट वाल्या घेतलात, नाव वगैरे अराउंड 18 ते 20 च्या रेंज मध्ये जातात त्या. अच्छा. त्याच्यामध्ये सेकंड व्हर्जन म्हणजे आता हे हल्ली नवीनच आलंय. आपलं बटर पेपर मध्ये आहे. ओके. याला ओपन केलात की आपण तुमचा मायनस. बरोबर. बटर पेपर वरती पण आपण हे असं प्रिंट करून दिलं. आपण हे प्रिंटिंग सुद्धा चेंज करू शकतो. जी हवी असेल ती. जी हवी असेल तशी. असं. छान. दुसरा डिझाइन म्हणजे स्क्रोल मध्ये दाखवतो तुम्हाला. जपोट्यामध्ये हा एक नवीन पॅटर्न आहे. वा, सुंदर. इतिहासात जे आपण बघितलंय की कुठचा संदेश पोचवायचा असेल तर हे अशा पॅटर्न मध्ये मिळायचे संदेश एकमेकांना. त्या पॅटर्न मध्ये तुम्ही पत्रिका छापलात आहे. मस्त, मस्तच. याची प्राइस रेंज कशी असेल? ही आपल्याकडे बेसिक तर स्टार्ट 22 पासून बेसिक आहे. 22 रुपयामध्ये तुम्हाला अजून वुली पेपर आहे, हा 22 रुपयामध्ये मिळतो. ओके. ही थोडी पेपर क्वालिटी हलकी असते. बरोबर. आणि हा बॉक्स येतो त्याच्याबरोबर. ओके. ह्याच्यामध्ये येतं. आणि हे वेल्वेट मध्ये आहे ना? जर आपण हा वेल्वेट घेतोय तर हे अराउंड 35 च्या रेंज पर्यंत जातं. 35. ओके.
नेक्स्ट मध्ये आपल्याकडे कुर्त्यामध्ये आहे. सुंदर, हे काम छान केलं याच्यावरती. ऍक्रेलिक नेम प्लेट. ओके. साइडला फॉइलिंग केलेलं आहे. ट्रेडिशनल आहे. आपल्या ह्या 2 पानांवरती प्रिंटिंग केली जाते. ओके. जो मेन मायना असेल तर त्याच्यामध्ये आता 3 पानं आहेत. त्याच्यापैकी कोणतेही तुम्हाला 2 कलर सिलेक्ट करायचे आहेत, ते आपल्याला प्रिंटिंग साठी येणार असं. अच्छा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरिएशन बरेच मोठे, कलर व्हेरिएशन किंवा डिझाईन व्हेरिएशन. बरोबर, म्हणजे डिझाईन ऑप्शन खूप सारे अवेलेबल आहेत. तुम्ही शॉपला व्हिजिट केलं तर तुम्हाला नक्की ते बघायला मिळतील. बरोबर. कलर्स पण खूप सुंदर सुंदर आहेत. छानच. आणि याची प्राइस रेंज कशी असेल? आता ही अराउंड एक 60च्या आतमध्ये आहे. 60च्या आतमध्ये कोणतीही स्क्वेअर मध्ये असेल तरी. वा. ह्याच्यात पण 2च तुम्ही पेपर हे घेऊ शकता. 2 घेऊ शकतो. ओके. आपल्याला पाहिजे तर इथे बॅक साइडला प्रिंटिंग करू शकतो, ऑप्शन आहे. ओके. ही स्क्वेअर साईज झाली. ह्याच्यामध्ये एक थोडी मोठी साईज येते, ती दाखवतो तुम्हाला. हां. ही ओपन डोअर टाइप. डोअर ओपनिंग मध्येच आहे पण. छान छान. ती तुम्हाला अराउंड 75-80च्या रेंज पर्यंत ही जाते मोठी साईज. ओके. त्याच्यामध्ये पण तुम्हाला ट्रेडिशनल पाहिजे, ट्रेडिशनल मिळेल. वा, सुंदर, मस्त वाटते. अच्छा. तर ओम, मला एक विचारायचं होतं, तर लग्नपत्रिका तर मिळतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त बारसा, साखरपुडा म्हणजे कुठच्याही प्रकारच्या निमंत्रणासाठी आपल्याला पत्रिका छापायच्या असतात तरी पण मिळतील, पण त्या कस्टमाइज मध्ये आपल्याला स्पेशली बनवावे लागतील मग. अच्छा. मग तुमच्याकडे कस्टमायझेशन सुद्धा होतं? आपलं एक साईडचं काउंटर सुद्धा आहे, तिकडे आपण कस्टमाइज मध्ये बनवतो. ओके, ते आपण नक्कीच पाहूया. यांचं एक दुसरं शॉप सुद्धा आहे, तिथे आपण जाऊन कस्टमायझेशनच्या ज्या पत्रिका आहेत ते आपण बघणार आहोत. पहिला आपण ह्या शॉप मध्ये काय काय व्हरायटी आहे ती सगळी बघून घेऊया. सेकंड ऑप्शन म्हणजे आपल्याकडे MDF मध्ये लेझर कटिंग मध्ये एक आहे. ओके. वा. तिकडे जे मुला मुलीचं नाव असेल ते आपण इंग्रेविंग मध्ये करून देणार कस्टमर्सना. ओके. याच्यामध्ये व्हरायटी किंवा कलर्स आपल्याकडे आहेत बऱ्यापैकी. सुंदर, हे पण डिझाईन छान आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे मोठी साईज पाहिजे तर मोठी साईज आहे. आणि याची रेंज कशी? त्या बेसिक तर आपल्याकडे स्टार्टिंग जे आहेत छोट्या साईज मध्ये ती 30 पासून बेसिक स्टार्ट आहे आणि मॅक्स आपल्याकडे 60-65 पर्यंत आहेत. ओके. तर ओम, तुम्ही ही जी प्राइस सांगताय तर ही पूर्ण प्रिंटिंग सकटची सांगताय की ही रॉ ची फक्त? ह्याच्यामध्ये तुम्हाला जी आता अराउंड ही पत्रिका येत आहे तर ही तुम्हाला 45 ला पत्रिका जाते. त्या 45 रुपयामध्ये तुम्हाला हे इंग्रेव्ह करून येणार, ही रिबीन येणार, हे 2 कार्ड्स येणार, प्लस याचा बॉक्स कव्हर येणार. ह्याची जी प्रिंटिंगची कॉस्ट असते ती सेपरेट लागते किंवा मेकिंग कॉस्ट सेपरेट लागते असं. अच्छा, म्हणजे थोडे अजून त्यामध्ये वाढतील. 45 प्लस ते मेकिंग आणि प्रिंटिंगची कॉस्ट. ओके. आणि मग तुम्ही डिलिव्हरी सुद्धा देता की कसं? म्हणजे इथे पिकअप आपल्याकडे ऑप्शन तुम्ही पिकअप पण करू शकता किंवा आपल्याकडे सेकंड ऑप्शन म्हणजे पोर्टर आम्ही करू शकतो. ओके. पोर्टरचा ऑप्शन. कुरिअरचे जे पैसे चार्जेस असतील ते तुम्हालाच पे करावे, कस्टमरला पे करावे लागतील. ओके, ठीक आहे. ह्याच्यानंतर आपण काय बघतोय? ह्याच्यानंतर आपल्याकडे ऑप्शन
स्क्वेट बॉक्स आहे अशा. ओके. म्हणजे इथे काही स्वीट ठेवून fruits आपण वगैरे आपण हो. ठेवू शकतो आणि ह्याच्यावरती आपलं वेडिंगचं पूर्ण कंटेंट येणार तो. ओके. छान. त्यांची जी मस्त. बेसिक स्टार्ट आहे ती अराउंड 85 पासून बेसिक स्टार्ट आहे. आता हा ब्लू कलरचा जो आहे तो अराउंड 180 पर्यंत जातो. बेसिक स्टार्ट म्हणजे आपल्याकडे तिकडे लावलेले आहे डिस्प्लेला, किंवा तुम्हाला अजून काही व्हेरिएशन त्याच्यामध्ये बघायची असेल तर प्रॉब्लेम नाही. ओके. तर धन्यवाद ओम, तुम्ही सुंदर माहिती दिलात, मला खूप साऱ्या डिझाईन्स दाखवलात आहे. तर नक्कीच लग्नपत्रिके व्यतिरिक्त इतर सुद्धा आपण म्हणजे काही असते आपले फंक्शन्स असतात त्याच्यासाठी आपण करतात ना, विजिटिंग कार्ड्स असो किंवा काय ते पण मिळतं. ओके. तर शोभा क्रिएशन शॉपला नक्की व्हिजिट करा, इथलं कलेक्शन बघा, तुम्ही तुमचे सजेशन सांगा की तुम्हाला कशा प्रकारच्या पत्रिका हव्यात, तर ते नक्कीच तुम्हाला हेल्प करतील की डिझाईन ऑप्शन ते पण सुचवतील आणि पत्रिका छापून घ्या. तर मंडळी, शोभा क्रिएशन मध्ये आपण बघितल्या सुंदर सुंदर डिझाईनच्या पत्रिका, आणि तिथे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कस्टमाइज डिझाईनच्या पत्रिका हव्या असतील तर त्यांचंच एक शॉप आहे शी क्रिएशन. इथे आपण आलेले आहोत आणि दादांना आपण विचारूया की इथे कसं कस्टमायझेशनच्या पत्रिका आहेत, काय डिझाईन्स आहेत, ते सगळे आपण ह्यांना विचारूया. या. नमस्कार दादा. नमस्कार. तुमच्या शोभा क्रिएशन शॉप मध्ये मी बघितल्या सुंदर डिझाईन्स होत्या पत्रिकेच्या, तर तिथे मला सांगितलं की अजून तुम्ही कस्टमाइज पत्रिका पण करता. बरोबर. तर त्या आम्हाला दाखवा. आपल्याकडे मॉडिफाय पॅटर्न आहेत सगळे. हा. तसे आता तुम्ही सुरुवातीला एक म्हणून आता सध्या ट्रेंडिंग चालू आहे. ट्रेंडिंग मध्ये तुम्ही बघू शकता, हा बघा पासपोर्ट साईज मध्ये विजा पासपोर्ट, आणि त्याच्यामध्ये हा पॅटर्न असा आहे. हा फॉईल केलेला आहे, वरती शाईन दिसत असेल तुम्हाला. त्याच्यामध्ये 2-3 प्रकार येतात असे. हा एक पॅटर्न आहे, आणि हा तुम्ही बऱ्याच वेळा बघितला असाल. पासपोर्टच वाटतोय हा. येस येस, एक्झॅक्ट पासपोर्ट टाइप मध्येच आहेत. हे बोर्डिंग पासेस आपण टाइप मध्ये त्यांचं कार्ड बनवलंय. मराठी इंग्लिश जसं लँग्वेज मध्ये पाहिजे तसं आपण बनवू शकतो. ओके. आपल्याकडे लँग्वेज म्हटलं तर मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती, तेलुगू, तमिळ. अच्छा, या सगळ्या लँग्वेज मध्ये आपल्याला येस येस, ह्या सगळ्या, उर्दू सुद्धा. येस, या सगळ्या लँग्वेज मध्ये आपण वेडिंग कार्ड छापून घेतो. बरोबर. आपल्याकडे पॅटर्न वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हा पण एक कस्टमाइज आहे, अमेरिकन एनव्हलप मध्ये, बटर पेपर मध्ये. हा कॅरिकेचर पॅटर्न आहे, कस्टमाइज केलेला आहे पूर्ण. ही लास्ट वीक मध्ये आपण कार्ड बनवलंय त्या पार्टीचं. छान. यांची दादा प्राइसिंग कशी असेल? हे प्राइसिंग कस्टमाइज मध्ये कार्डची प्राइस साधारण 20, 25, 30च्या रेंज मध्ये आहेत, आणि डिपेंड ऑन कार्डची क्वांटिटी वर मेन्शन करतं कस्टमाइजला. आणि तुम्ही तर कशी क्वालिटी घेताय, त्याच्यामध्ये प्रिंटिंग कशी घेताय, किती पेज प्रिंटिंग घेताय. आणि एरोप्लेन, आता हे जे पासपोर्ट म्हटलं तर ह्याच्यामध्ये प्रिंटिंग वाला पण येतो, आणि हा फॉइलिंग वाला पॅटर्न आहे. हा तुम्ही बघितलं तर हा शाईन होतो जास्त. हा प्रेस फॉइलिंग म्हटलं जातं, हँड फॉइलिंग द्वारे काम होतं. ओके. आपल्याकडे तुम्ही लँग्वेज म्हटलं तर हे बघा, हे एक रेग्युलर कार्ड आहे. हे आपण एक कन्नड मध्ये छापलेलं आहे बघा, हे कार्ड आहे असं. याच्यामध्ये दोन्ही लँग्वेज छापल्यात बघा, एक इंग्लिश आहे, कन्नड आहे.
दुसरं एक आता सध्या तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल ॲक्रेलिक मध्ये. हा ॲक्रेलिक मध्ये हा असा पॅटर्न आहे. अरे वा. हो, हा पण आपण जशा लँग्वेज मध्ये पाहिजे त्या लँग्वेज मध्ये आपण प्रिंट करू शकतो. सुंदर. हे असं कार्ड आहे की जे आपण शोकेश मध्ये पण कायमस्वरूपी ठेवू येस, शकतो. नक्कीच. म्हणजे कार्ड तुमच्याकडे एक शोपीस म्हणून पण होतोय तो, बरोबर. आणि एक आठवण म्हणून राहते. राहते म्हणजे डोळ्यासमोर राहत आहे नेहमी. येस येस येस. आणि बरोबर. प्रत्येक जण तो ठेवू इच्छितो कारण की कार्ड पण तसा आहे. हो बरोबर. हे एक MDF पॅटर्न पण आहे. त्याची प्राइसिंग काय असेल? लाकडामध्ये प्रिंटिंग होतं हे असं कार्ड आहे. याची प्राइसिंग पण डिपेंड, म्हणजे तुमची क्वांटिटी थोडी मेन्शन करते. आणि तुम्ही रेग्युलर हे 35-40च्या रेंज मध्ये कार्डची रेंज आहे. ओके ओके. त्याच्यामध्ये तुम्ही किती इनर ऍड करताय त्याच्यावर डिपेंड्स बरोबर. आहे. हा कार्ड बघा MDF मध्ये बनवलेला आहे. हा एनवलप आहे. हा कार्ड आहे. हे असे इनर आहेत त्याचे. वेडिंग रिसेप्शन, तुमचे फंक्शन नसतील जास्त, हळदी मेहंदी संगीत, अच्छा. तसं आपण ऍड करू शकतो. हो बरोबर. जस्ट कालच एका पार्टी बनवून दिला आम्ही. दादा नेक्स्ट काय बघतोय आपण? हा एक त्याच्यामध्येच एक कस्टमाइज लास्ट 2 days मध्ये बनवलेला आहे. ओके. कस्टमरच्या आवडीप्रमाणे आपण बनवलेला आहे हा पॅटर्न. सेम ॲक्रेलिक पॅटर्नच आहे. हे रिअल ड्राय फ्लावर आहे आणि इनिशियल घेतलाय. आतमध्ये हा बटर पेपर वरती ठेवलाय आणि हा ॲक्रेलिक आपण प्रिंट केलाय त्याच्यावर. वा. हा पण एक सुंदर ऑप्शन आहे. हो. आपल्या पद्धतीने आपण असे इंग्लिश हिंदी सगळ्या लँग्वेज मध्ये प्रिंटिंग करतो. इंग्लिश लँग्वेज मध्ये प्रिंट केलेला जॉब आहे. ओके. कस्टमाइज आहे पूर्ण. पार्टीला जसा पेपर वगैरे पाहिजे तशा पद्धतीत आपण बनवून घेतो. हो. यानंतर इकडे बघू शकता हे स्वीट बॉक्स आहे. हा एक साधा रेग्युलर आहे. कार्ड दिसायला नॉर्मल दिसेल पण हा बघितला तर पूर्ण 3D पॅटर्न आहे. हे 4 लेअर आहेत. 1 2 3 4. बरोबर. बॉक्स टाइप मध्ये. बॉक्स टाइप आहे. हो. आणि हा फोल्डिंग झाल्यानंतर परत नॉर्मल कार्ड प्रमाणे फोल्ड होतो. अच्छा. हो. आणि हे पाठी इनर सेट केलेले आहेत. त्याच्यावर मॅटर प्रिंट होतो. पाठीमागे इनर हे आहेत नाही, सेपरेट इनर आहेत. ओके. आणि पुढे हा 3D पॅटर्न केलेला आहे. आपण तुम्ही म्हणताय असं आपण ठेवू शकतो. दादा याची प्राइसिंग कशी असेल? हे प्राइस 30-40च्याच रेंज मध्ये आहे मॅडम. ओके. हा कार्ड. मग दादा तुम्ही जी प्राइसिंग सांगताय ही कार्डची प्राइसिंग आहे की ह्याच्यात मेकिंग आणि हे इन्क्लूड असणार आहे? नाही, फक्त कार्डची प्राइस आहे. प्रिंटिंग price. डिपेंड तुमचे कार्डचा क्वांटिटी आणि त्याचे इनर किती प्रिंटिंग करतायत. 2 इनर 3 इनर ह्याच्यावर आहे. आणि प्रिंटिंग आपण स्क्रीन प्रिंटिंग करतो आहोत. ओके. हा बघा सध्या ट्रेंडिंग असलेले स्वीट बॉक्स मध्ये आपल्या गेस्टला आपण वेडिंग कार्ड्स इन्व्हिटेशन बरोबर आपण त्यांना स्वीट पण त्याच्यामध्ये देतो. हे केलेलं हे जे प्रिंटिंग आहे ना हे फॉइलिंग प्रिंटिंग आहे. ओके. हँड फॉइलिंग. हा एक गोल्डन फॉइलिंग केलेलं आहे. ते कार्डच्या कॉम्बिनेशन प्रमाणे आपण प्रिंट केलं. बरोबर. हा असा स्वीट बॉक्स आहे आणि हे इनर आहेत त्याचे. हा तुमचा साईज वाईज आपल्याकडे स्वीट बॉक्स अवेलेबल आहेत. अच्छा म्हणजे हा एक शेप आहे तर आपल्याकडे बॉक्स. येस येस स्क्वेअर टाइप मध्ये पण अवेलेबल आहे. हा लाईक एक आपण तुम्हाला दाखवतो. हा एक बघा बॅग आहे आणि हा स्वीट बॉक्स आहे. सुंदरच आहे. हो. याच्यामध्ये साधारण एक 200-300 ग्रॅम स्वीट राहू शकते. येस. छान.
एक्सपेन्सिव्ह आपल्याकडे कार्ड आहेत, रेंज वाईज बघितलं तर 200, 300, 500च्या रेंज मध्ये पण आहेत. ओके. प्लस त्या रेंज मध्ये आपण कस्टमाइज पण बनवून देतो. कस्टमायझेशन पण होत आहे त्यामध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाठीमागे इकडे बघू शकता, हे 100-150च्या रेंज मध्ये कार्ड आहे. 150-200च्या रेंज मध्ये अवेलेबल कार्ड आहे. ओके. हा एक इकडे बघू शकता, हा पूर्ण बॉक्स टाइप कार्ड आहे. हे 3D पॅटर्न आहे सगळे पूर्ण. सुंदरच कार्ड आहे. हो, थोडं महल टाइप 3D इंटेरियर केलेलं आहे. कार्ड अगदी बघितल्यानंतर फक्त बघतच बसल्यासारखं वाटेल. हो, अल्बम असतो आपला. येस, बरोबर. आणि इनर बघितलं तर हे पूर्ण थिक मटेरियल आहे. साधारण 500-600 ग्रॅमेजचा हा कार्ड आहे इनर. बरोबर, ठीक आहे एकदम. हो, ह्याच्यामध्ये इनर 3 अवेलेबल आहेत. आपण इनर इन्क्रीज करू शकतो. ओके. तुमच्या फंक्शन प्रमाणे. तुम्हाला माहिती असेल की पूर्वीच्या काळी जे फरमान राजे महाराजांना जे दिलं जायचं, आपण त्याला तसं लकोटा वगैरे म्हणतो. तर तो एक प्रकार आहे. थोडा फॅन्सी मध्ये लकोटा केलेला आहे, अॅक्रेलिक मध्ये. ओके. हा बघा, असा बॉक्स आहे अॅक्रेलिक मध्ये पूर्ण. आणि हा लकोटा आहे, इंग्लिश मध्ये प्रिंट केला आहे, हिंदी, मराठी. हे वेल्वेट मध्ये प्रिंट केलेलं आहे. ह्याच्यामध्ये बॉक्स वेगवेगळ्या प्रकारचे येतात, रेंज वाईज आहेत. म्हणजे जसं घेऊ तसं आपल्याला अवेलेबल आहेत आपल्याकडे रेंज वाईज. तर डिझाईन व्हरायटी दादांकडे खूप सारी आहे, कस्टमायझेशन आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तुमच्या आयडियाज सांगू शकता. दादा पण तुम्हाला सजेस्ट करतील. तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा आणि नक्कीच इथले कार्ड्स बघा, एक्सप्लोर करा आणि ऑर्डर द्या. दादा, तुमचं काय कार्ड असेल? नक्कीच, आपलं व्हिजिटिंग कार्ड आहे. इन्स्टाला आपली साईड आहे, ओके, श्री क्रिएशन नावाची. श्री कार्ड म्हणून इन्स्टाला साईड अवेलेबल आहे आपली. हे नंबर वरती तुम्हाला कॉल करून ऑर्डर देऊ शकता. येस येस. तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर घेता? आपण ऑर्डर घेतो. ओके. मग तुम्ही ते ऑप्शन्स कसं ऑनलाईन त्यांना व्हॉट्सअपला पाठवू शकता? ओके, चालेल दादा. धन्यवाद दादा, चांगली माहिती दिल्याबद्दल. येस, आणि तुम्ही सुद्धा आलात. आम्हाला पण काहीतरी एक वेगळा अनुभव मिळाला तुमच्या मार्फत. तुमचे पण धन्यवाद. थँक्यू. वेलकम.